नमस्कार शेतकरी बंधूंनो. पिकावरील किडीची एकात्मिक व्यवस्थापनाच्या संदर्भात यांत्रिक पद्धतीने कीड नियंत्रणाच्या बाबतीत गेल्या वेळेस आपण पिकावरील किडी तसेच कीडग्रस्त भाग गोळा करून नष्ट करणे याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तसेच यांत्रिक कीड नियंत्रण म्हणजेच मेकॅनिकल मेथड ऑफ पेस्ट कंट्रोल या बाबतीत इतरही काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्याबद्दल आपण आज संवाद साधणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कामगंध सापळे आणि चिकट सापळे. कामगंध सापळ्यांना सेक्स फेरोमोन ट्रॅप्स किंवा फेरोमोन ट्रॅप्स म्हणतात आणि चिकट सापळ्यांना स्टिकी ट्रॅप्स इंग्रजीमध्ये म्हणतात. तर यांचं सुद्धा महत्त्व अधोरेखित होतं या दृष्टीने की यांच्यामुळे आपण किडीचा प्रादुर्भावाची सुरुवात आणि त्याची तीव्रता ही आपल्याला आजमावता येतं. आता कामगंध म्हणजे फेरोमोन ट्रॅप्स हे दुसरं तिसरं काही नसून याच्यात जे एक केमिकल किंवा रसायन वापरलं जातं त्याला ल्युअर्स म्हणतात. म्हणजे हेच महत्त्वाचं फेरोमोन आहे. तर याचा हा जो सापळा असतो याच्यात एक प्लॅस्टिकची लांब पिशवी असते, दोन्ही टोकाला ओपन असते आणि वरच्या बाजूला हे कामगंध किंवा ल्युअर्स ठेवण्याची ट्रॅप असतो आणि ते एका काठीला वरती बांधून द्यायचं असतं की जेणेकरून काठीची उंची अशी असली पाहिजे की पिकाच्या उंचीपेक्षा थोडी जास्त असली पाहिजे. आता हा जो ल्युअर्स असतो हा आपल्याला कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होतो. त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत किडीनुसार. जसं की हरभऱ्यावरील घाटे अळी म्हटली की त्याच्यात हेली ल्युअर असतो, देठ कुटताना आणि स्पोडोप्टर आहे त्याला स्पोडो ल्युअर असतो, किंवा कपाशीवरील बोंडाळ्यासाठी गॉसिप ल्युअर असतो. तर असे विविध ल्युअर्स किंवा कामगंध मार्केटमध्ये उपलब्ध असतात. आणि हे सर्वसाधारण याची जी पॉवर असते हे सर्वसाधारण 20 दिवस ते 30 दिवस म्हणजे सर्वसाधारण 3 आठवड्यापर्यंत आपण जास्तीत जास्त वापरू शकतो. त्याच्यापुढे मग त्याची पॉवर अजून कमी होते. आणि दुसरी काळजी अशी घ्यायची की हे करतानाच त्याच्यात आपल्याला कुठल्याही एखाद्या कीटकनाशकामध्ये कापसाचा गोळा बनवून त्याच्यात ठेवलं तर जे जमा होणारे किडे असतात ते मरतात. किंवा मग आपण खालचं जे टोक ओपन आहे ते म्हणतोय ते आपण जर बांधून ठेवलं आणि मग जे किडी जमा होतात खाली तर खालची टोक जर आपण ओपन केलं ते सगळे किडी गोळा करून आपण नष्ट करू शकतो. तर सर्वसाधारण याचं एकरी 4 ते 5 पुरे असतात. आणि याच्यासाठी विशेषतः फळबागामध्ये जर फळ झाडं मोठे असले तर मग त्यावेळेस बाकी आपल्याला 8 ते 10 हे असे कामगंध सापळे वापरायचे असतात की जेणेकरून आपल्याला किडीची प्रादुर्भावाची तीव्रता समजू शकते आणि काही प्रमाणात आपण कीड नियंत्रण देखील करू शकतो. आता याचा दुसरा एक प्रकार जो म्हटला मी की स्टिकी ट्रॅप्स म्हणजे चिकट सापळे. तर हे सुद्धा याचा सुद्धा उद्देश तोच असतो आणि याचा प्रकार थोडा वेगळा असा असतो की याच्यात एक प्लॅस्टिकचं शीट किंवा पृष्ठा सर्वसाधारण 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त असतं. त्याचे वेगवेगळे कलर असतात किडीनुसार. सर्वसाधारण फुलकिडी असतं तर त्याचा आपण निळा कलरचे वापरतो आपण, किंवा पांढरी माशी वगैरे असली तर पिवळ्या कलरची वापरतो. आणि ह्या ज्या ट्रॅप्सवरती एक चिकट द्रावचं कव्हर असतं, वेस्टर्न केलेलं असतं. त्याच्यामुळे किडी ह्या त्या चिकट द्रावला चिटकतात आणि त्यानुसार किडीचं आपण काही प्रमाणात व्यवस्थापन करू शकतो. अर्थात याचं कसं आहे की किडीच्या सान्निध्यात असावं लागतात म्हणून हे जवळजवळ आपल्याला एकरी जवळजवळ 15 ते 20पर्यंत आपण वापरू शकतो. म्हणजे जेणेकरून किडीच्या सान्निध्यात जे येतील त्याच्या सान्निध्यात तर ते त्याला चिटकलेले असतात. आणि विशेषतः रस शोषणारी किडी किंवा लहान आकाराची किडी याला चिटकून जातात आणि हे सुद्धा अधूनमधून साफ करणं किंवा बदलायची गरज असते. तर अशा प्रकारे हे दोन्ही प्रकारच्या सापळ्याचा उपयोग आपल्याला काही प्रमाणात कीड व्यवस्थापन आणि किडीचं प्रादुर्भावाची तीव्रता समजण्यास मोठा उपयोग होतो. याच्यानंतर अजून एक यांत्रिक कीड नियंत्रणाच्या बाबतीत महत्त्वाची जी बाब आहे तर ते म्हणजे पक्ष्यांचं महत्त्व. आपल्याला कल्पना आहे की पक्षी हे किडीचे 1 नंबरचे शत्रू म्हटलं तरी चालेल, परंतु दुर्दैवाने आज पक्ष्यांचं प्रमाण बरेच कमी झाले. आणि विशेषतः शेतात पूर्वी कसं असायचं, बांधाच्या कडेला झाडं असायचं आणि वृक्ष बरेचसे असल्यामुळे पक्ष्यांना एक निवासस्थान असतं आणि मग हे पक्षी त्या झाडावरती बसून आजूबाजूची जी किडी आहे
त्याचं ते नष्ट करायचं काम करायचं. मग त्याच्यासाठी आता जी पद्धत आहे की त्याच्यासाठी पिकामध्ये शेतात ठिकठिकाणी पक्षी थांबे, ज्याला इंग्रजीत बर्ड पर्चेस म्हणतो आपण, हे काही नाही, काही अँटेनाच्या स्वरूपात असतं. एक उभी काठी आणि त्याला आडव्या काठ्या बांधलेल्या असतात, जेणेकरून पिकाच्या उंचीपेक्षा थोडी जास्त असावं लागतात, की जेणेकरून पक्षी त्याच्यावरती स्थिरावू शकतील, बसू शकतील आणि आजूबाजूचे जे कीटक असतील त्यांच्यावरती ते झडप घालून किंवा उडणारे कीटक जरी असले तरी ते मटकवू शकतात किंवा झडप घालून पकडू शकतात. आणि अशा पद्धतीने हे बर्ड पर्चेसचासुद्धा किंवा पक्षी थांब्याचा उपयोगसुद्धा कीड नियंत्रण आणि विशेषतः लहान पिकं जी असते, हरभरा, भुईमूग, सोयाबीन यासारखे, तर त्याचा चांगला उपयोग होतो. आणि याचंसुद्धा कसं आहे की हे जे बर्ड पर्चेस आहे किंवा पक्षी थांबे हे सर्वसाधारण एकरी 15 ते 20पर्यंत उभारले असले ठिकठिकाणी आवश्यकतेप्रमाणे, तर या पद्धतीने आपण किडीचं नियंत्रण पक्षाद्वारे करू शकतो. तर हे झालं तुमच्या पक्षी थांब्याच्या बाबतीत. त्याच्यात अजून एक प्रकार असा आहे की जर आपण किडींना त्याच्या खाद्यापर्यंत जर पोचूच दिलं नाही तर पिकाचं नुकसान नाही होणार. मग याच्यासाठी विशेषतः फळबागासाठी तुमचं डाळिंब, मोसंबी म्हणा किंवा सीताफळ जे काही असतील, तर याच्यावरती जर आपण कागदाचं किंवा कापडी किंवा प्लॅस्टिक पॉलिथिनची पिशवीचं कव्हर केलं तर किडींना फळाचं नुकसान करायचं माध्यम मिळू शकत नाही आणि त्यामुळे फळाची प्रतही सुधारते आणि आपण किडीपासून फळाचं संरक्षणही करू शकतो. अर्थात त्याच्यात एक काळजी असं घ्यायची की जिथं पिठ्या कीड किंवा पिठ्या डेकोन, ज्याला इंग्रजीत मिलीबग म्हणतो, याचा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर थोडी काळजी घ्यावी लागते. अन्यथा हे फार व्यवस्थित पद्धतीने आपण किडीपासून फळाचं संरक्षण करू शकतो. आणि दुसरी काळजी म्हणजे जर प्लॅस्टिकची पिशवी असली तर त्याला खालच्या बाजूला थोडे छिद्र केलं तर आत जर ओलावा असला तर तो पाझरू शकतो. आणि अशा प्रकारे आपण याला काय म्हणतो की कृत्रिम पद्धतीने किडींना अडथळा निर्माण करणे, हा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. जसं की आपण पिठे किडीचेच उदाहरण घेऊ. सर्वसाधारण डाळिंब, मोसंबी किंवा इतर फळबागांना आता पिठ्या किडीचे काही प्रजाती असतात की ह्या जमिनीत अंडी घालतात आणि त्याचे पिल्लं नंतर मग खोडा आणून वरती झाडावरती जातात. मग ते द्राक्ष असं काही इतर पिकं असतो, याच्यात काही प्रजाती. मग त्याच्यासाठी एक पद्धत विकसित केली आहे ती अशी आहे की प्लॅस्टिकचा कागद सर्वसाधारण 30 सेंटीमीटर रुंदीचा खोडाभोवती गुंडाळून पूर्णपणे टाईट करून, म्हणजे ज्याला खोड आणि त्या प्लॅस्टिकच्या जागा राहणार नाही अशा पद्धतीने बांधून आणि त्याला सर्वसाधारण जमिनीपासून 1 फुटाच्या अंतरावर बांधलं तर हे जे पिठ्या कीड वगैरे असतात तर ते जमिनीतून खोडावरून वरती जाऊ शकत नाही. फक्त याच्यात काळजी एकच घ्यायची असते की अधूनमधून ते प्लॅस्टिकचं शीट आहे ओल्या पडक्याने पाण्याने पुसून घ्यायचं असतं, म्हणजे जेणेकरून त्याचं एक गुळगुळीतपणा असतो, त्याच्यामुळे पिठ्या किडींना वरती चढता येत नाही. हा एक आहे. दुसरं एक अडथळा असा आहे, अडथळा असा निर्माण करू शकतो आपण की बघा काही पिकांमध्ये पर्टिक्युलरली अंजीरसारख्या पिकात पक्ष्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मग यावेळेस काही आपण रात्री पक्षाला आणि विशेषतः वटवाघूळसारखे पक्षी वगैरे बरेचसे रात्री जातात. मग याच्यासाठी जी पद्धत आहे आणि शेतकरी वापरतात सुद्धा ते की कंप्लीट झाडालाच नायलॉनचं कव्हरिंग करायचं किंवा बागेला नायलॉन करणारे शेतकरीसुद्धा आहेत की जेणेकरून पक्षी त्या अंजीरासारख्या फळाचं नुकसान करू शकणार नाही. तर किंवा काही वेळा आपण बघतो शेडनेटमध्ये किडीचं प्रमाण कमी असतं पॉलीहाऊसमध्ये. याला कारण एकच आहे की किडींना अडथळा असल्यामुळे ते आत जाऊ शकत नाही. किंवा काही वेळा जर बाहेर भाजीपालाची नर्सरी असली तर त्यालासुद्धा आपण हे नायलॉनचं कव्हरिंग करणारे शेतकरी आहेत आणि या पद्धतीने आपण किडीपासून पिकाचं संरक्षण करू शकतो. तर हे झालं अडथळा निर्माण करण्याच्या बाबतीत, म्हणजे यांत्रिक पद्धतीचीच ही एक पद्धत आहे. आणि दुसरं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की काही किडी अशा असतात की ज्या निशाचर असतात, रात्रीच्या वेळेस पिकाचं नुकसान करतात आणि मग औषधालाही ते फारसे दाद देत नाही. तर याच्यातले प्रमुख उदाहरण म्हणजे की देठ कुरतडणारी अळी, ज्याला आपण स्पोडोप्टेरा म्हणतो किंवा इतर जाती आहे आणि हे लहान रोपांना अतिशय नुकसानकारक आहे. तर अशी जर देठ याच्यासाठी आपण विषारी अंशाचा उपयोग करू शकतो की जेणेकरून या किडीचं आपल्याला नियंत्रण करता येतं. तर देठ कुरतडणारी अळी म्हटली की त्याच्यात सर्वसाधारण 2 भाग पीठ म्हणजे जाड पीठ भरडा घेऊन त्याचे निम्मे गुळाची पावडर किंवा साखर असं मिक्स करून आणि त्याचं थोडंसं ओलं करण्यासाठी पान गोळ्या होतील अशा त्याच्या छोट्या गोळ्या करून आणि ते आणि त्याच्यात कीटकनाशक आपण समजा बीटी म्हणा किंवा कुठे फेनोरेट म्हणा, सुमिसिलिन
ज्याला म्हणतो आपण, किंवा सायपरमेथ्रिन, परमेथ्रिन किंवा मॅलाथिन वगैरे असं थोडं कीटकनाशक टाकून हे आपण शेतामध्ये विखरला तर रात्री ही जी कीड असते ती त्याच्या सानिध्यात येऊन ते खाल्ल्यानंतर मरू शकते. दुसरं असं की रस शोषणाऱ्या पतंगाच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की रात्रीच्या वेळेस गोळा करून ही एक पद्धत आहे यांत्रिक पद्धतीची. पण त्याचबरोबर याच्यासाठी काही विषारी आमिषाचेही प्रयोग झाले, तर काही प्रजातीसाठी हे जरा चांगले उपयुक्त आहे. आणि विशेषतः फळातील रस शोषणारे पतंग आहे तर त्याच्यासाठी सर्वसाधारण औषध घ्यायचं, कुठलंही मॅलाथियन म्हणा का इतर 20 मिली औषध घ्यायचं आणि त्याच्यात 100 ग्रॅम गुळाची पावडर किंवा साखर मिक्स करायचं. नंतर व्हिनेगार म्हणून एक पावडर मिळतं, केमिकल आहे, ते 6 ग्रॅम. आणि रस जे समजा मोसंबी बागेत आपल्याला करायचं असलं तर मग मोसंबीचं फळाचा रस 100 ते 150 मिली आणि असं 1 लिटर पाण्यात मिश्रण करायचं, ते पसरट भांड्यात ठेवून ते आपण ठिकठिकाणी झाडांना दोरीने टांगू शकतो की जेणेकरून या ज्या फळातील रस शोषणारे पतंग आहे ज्याला फ्रूट सकिंग मॉथ म्हणतो तर त्याच्या काही प्रजातीचं आपण नियंत्रण करू शकतो किंवा व्यवस्था करू शकतो. आता दुसऱ्या आणखी निशाचर किडी म्हणजे शंकी गोगलगाई, ज्याला आफ्रिकन जॉईंट स्नेल म्हणतात. ही गोगलगाईसुद्धा फार मोठ्या आकाराची असते, त्याच्यात टणक कवर असतं. ते आपण पाहिलं आहे की रात्री गोळा करून नियंत्रण करणे ही एक पद्धत आहे. त्याचबरोबर विषारी आमिषासाठी याच्यावर विविध प्रयोग झाले. आणि त्याच्यातलं समजा आपण धान्याचा भरडा किंवा पीठ, जाड पीठ घेतलं गहू वगैरेचं आणि त्याच्यात सर्वसाधारण 2.5 ते 5% म्हणजे समजा 100 ग्रॅम जर आपण भरडा घेतला तर 2.5 ग्रॅम ते 5 ग्रॅमपर्यंत आपण मेटॅल्डिहाइड म्हणून औषध मिळतं. कुठलं? मेटॅल्डिहाइड. हे मिश्रण करून आपण शेतात थोडे पाणी टाकून ओले करून गोळा करून शेतात विखरून ठेवू शकतो. किंवा याचबरोबर दुसरं एक औषध आहे याच्याऐवजी की डायक्लोरॉस, ज्याला आपण निऑन म्हणतो, तर ते 250 मिली आणि गूळ 200 ग्रॅम आणि गव्हाचं पीठ 1 किलो. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण विषारी आमिष तयार करून त्याच्यात मग सांगितल्याप्रमाणे डायक्लोरॉस किंवा इतर कीटकनाशक टाकून हे विषारी आमिष तयार करू शकतो. तसंच केकेवाक कॉलेजला असताना सुद्धा आम्ही एका प्रयोगात आम्हाला असं आढळून आलं की मेथोमिल जे आहे ते पावडर स्वरूपात असतं, पाण्यात विरघळणारं किंवा न विरघळणारे किंवा लिक्विड स्वरूपात असतं. तर लिक्विड स्वरूपात असलं तर सर्वसाधारण 10 ते 15 मिली किंवा पावडर स्वरूपात असलं तर 10 ते 15 ग्रॅम घेऊन गव्हाचं पीठ 100 ग्रॅम आणि त्याच्यात थोडंसं पाणी घट्ट मिश्रण होईल आणि याच्याही गोळ्या जर आपण शेतात ठिकठिकाणी ठेवल्या तर ह्या शंकी गोगलगाईचं नियंत्रण करू शकतो. कारण ही सुद्धा निशाचर कीड आहे. रात्रीच्या वेळेस विशेषतः पिकाची मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. तसंच पॉयझन बेटच्या बाबतीत किंवा विषारामीच्या बाबतीत वेल नोन किंवा जे आपलं उदाहरण आहे उंदीरच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण झिंक फॉस्फाईड हे कीटकनाशक आहे, उंदीरनाशक म्हणूया आपण. आणि त्याचं सर्वसाधारण प्रमाण म्हणजे जर 1 भाग कीटकनाशक म्हणजे झिंक फॉस्फाईड आणि 50 भाग सर्वसाधारण कुठलाही धान्याचा भरडा घ्यायचा. त्याच्यात आपण एक करू शकतो की त्याला पाणी टाकण्याऐवजी जर आपण तेल टाकलं, तेलाने जर गोळा केल्या तर ह्या पद्धतीने म्हणजे झिंक फॉस्फाईड एक भाग म्हणजे कसं समजा आता 50 ग्रॅम जर आपल्याला दाण्याचा भरडा घ्यायचा असला तर त्याच्यात सर्वसाधारण 1 ग्रॅम, 500 ग्रॅम जर धान्याचा भरडा घेतला तर 10 ग्रॅम आणि थोडंसं गोडे तेल म्हणजे खाण्याचं कुठल्याही प्रकारचं तेल टाकून गोळ्या करून जर आपण उंदराला ठेवलं तर उंदराचं ह्या उंदीरनाशकामुळे चांगल्या पद्धतीने नियंत्रण होऊ शकतो. किंवा बाजारात सुद्धा याच्या काही केक्स मिळतात म्हणजे वड्या मिळतात की ज्याला आपण एक राहिलं की जी रात्रीची जी निशाचर कीड आहे आपली शंकी गोगलगाई त्याला स्नेक कीड म्हणून औषधसुद्धा मार्केटमध्ये मिळते, रेडी औषध, ते सुद्धा आपण ह्या शंकी गोगलगाईसाठी वापरू शकतो. आणि उंदराच्या बाबतीतसुद्धा बाजारातच आपल्याला काही वड्याच्या स्वरूपात मिळतात जेणेकरून ज्याला आपण वारफारीन म्हणतो, रोटॅक्स म्हणतो, अशा ह्या वड्या ज्या असतात यासुद्धा रेडीमेड मिळू शकतात आणि ते सुद्धा उंदराच्या नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो. दुसरं म्हणजे आपण पाहिलं की कोकणात विशेषतः भात पीक असतं, त्याच्यात खेकड्याचं प्रमाण खेकड्यामुळे नुकसान जास्त होतं. मग याच्यासाठी सुद्धा असे प्रयोग झाले आहेत की त्याच्यात आपण शिजवलेला भात समजा 1 किलो घेतला आणि त्याच्यात कीटकनाशक पूर्वी आपण कार्बोरेट 50% वापरायचो, पण त्याऐवजी आता समजा ॲसिफेट 75%, ॲसिफेट पावडर आहे पाण्यात विरघळणारी, हे 75% आणि 1 किलो शिजवलेला भात याचं मिश्रण करून त्याच्या गोळ्या करून
भाताच्या शेतात, भात पिकाच्या शेतात जिथे जिथे बिळ असेल तिथं तिथं जर आपण हे ठेवलं तर खेकड्याला सुद्धा एक विषारी आमिष म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. विशेषतः हे जे ॲसिपेट आहे तर त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. पूर्वी आपण कार्बोरेट वापरायचो. तर अशा प्रकारे हे विविध प्रकारचे ज्याला आपण म्हणतो बेट्स किंवा आमिष वापरू शकतो. त्याचप्रमाणे इतर ज्या पद्धती आहेत आपण उल्लेख केलेला आहे, त्याच्यात आपल्याला पक्षी थांबे म्हणूया किंवा कृत्रिम पद्धतीने किडींना अडथळा निर्माण करण्यासाठी काही आवरण वापरायचं फळाभोवती. तसेच काही हे कामगंध सापळे आहेत, चिकट सापळे आहेत आणि हे विषारी आमिष. अशा पद्धतीने उपयोग करून आपण यांत्रिक पद्धतीने कीड नियंत्रण करू शकतो. आणि यापूर्वी आपण जे माहिती घेतलेली आहे की कीड किंवा कीडग्रस्त भाग गोळा करून किंवा आता सांगितलेलं या सर्व पद्धतीचा आपण यांत्रिक पद्धतीने म्हणजे मेकॅनिकल मेथड ऑफ पेस्ट कंट्रोलने आपण कीड चांगल्या पद्धतीने निर्णय करू शकतो, नियंत्रण करू शकतो. आणि असा निर्णय घ्यायला काही हरकत नाही की जेणेकरून आपल्याला किडीचा सुरुवातीला जो नुकसान होतो त्याचा आपण अंदाज येऊ शकतो आणि काही प्रमाणात आपण कीड नियंत्रण करू शकतो. जसं आपण पाहिलं की मशागतच्या पद्धती ज्या विविध आहेत तर त्यासुद्धा किंवा हे यांत्रिक पद्धती ह्या जर सुरुवातीलाच आपण उपयोग केला या पद्धतीचा तर नक्कीच आपला पुढचा होणारा खर्च कमी करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण नक्कीच याचा यांत्रिक पद्धतीचा फायदा घ्याल अशी अपेक्षा आहे. आता इथंच थांबतो. धन्यवाद.